मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेलं आहे। अजित पवारांनी आज सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यात अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विचारपूस केली आणि पंचनामे कधी होणार याबद्दल अजित पवारांनी रोखठोक आणि अगदी प्रॅक्टिकल उत्तर दिलं। आपण पाहूया। ज्याला शेतीतलं कळतं आणि शेतीतलं वळतं असा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला। अजित पवारांचा हा मराठवाड्याच्या अतिवृष्टीचा दौरा। अजित पवारांनी सोलापुरात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। बोटीने वगैरे पण आणण्याचा प्रयत्न किती दिवस बंद आहे? 6 दिवस झाले। पाणी गावाचं नाव अजित पवार म्हणजे रोखठोक आणि प्रॅक्टिकल माणूस। पंचनाम्यांबद्दल खरं काय ते अजित पवारांनी सांगून टाकलं। वर्गाला हे आता आपण डोळ्यांनीच बघतो। इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे। चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही। तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू। आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे। तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे, म्हणाल अजून कोणी येतच नाही। अजित पवारांनी करमाळ्यात देखील पूरस्थितीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे। वरनच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं। तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आला ते सगळी जमीन खरडून गेली। तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की 65-21 नाही पडला पण रोज थोडा पडून पार त्या काळवट जमिनीचं एकदम। आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय। लोकप्रतिनिधी आहेत, बाकीचे आम्ही सगळे आहेत। सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का? अजित पवारांचं यावर काय उत्तर होतं तेही ऐका। परिस्थिती आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण पहिल्यांदा आता बघू दे ना, लगेच तू काय आल्या लगेच करा। लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत। आम्ही पहिल्यांदा काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे त्यामध्ये काय नक्की याच्यात आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा। त्यानंतर अजित पवार सोलापुरातल्या कोर्टी गावात पोहोचले। कोर्टी गावात पाण्यातून मार्ग काढत अजित पवारांनी पूरस्थितीची पाहणी केली आहे। सोलापूर नंतर अजित पवारांचा दौरा होता धाराशिवमध्ये। धाराशिवमध्ये देखील अजित पवारांनी पूरस्थितीची पाहणी केली। प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवारांनी सूचना केल्या। नाले भरायला वेळ लागत नाही, जरा पोकलन जेसीबी लावलं तर नालाचा शेशी भरता येईल। प्रश्न असतो MI टँक किंवा मोठा पाजर, पण त्यांना अंदाज आलेला आहे की हे आपण करू शकतो। जवळपास अख्खं सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर होतं। आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या मदतीला वेग येईल हीच अपेक्षा। सोलापूरहून संकेत कुलकर्णीसह ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।